पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, संपूर्ण रस्ते पाण्याखाली. मनोर बाजारपेठेमधील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत, संपूर्ण जिल्हा ठप्प. भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलं. मुख्य बाजारपेठा पाण्याखाली, घरासह दुकानांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. मुंबई पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर वाढला. पाणी साचल्यानं अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद. विरा देसाई परिसरामध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. विरार, नालासोपारा, तुळींज, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसर सुद्धा पाण्याखाली. गुडघाभर पाण्यातून नागरिकांची कसरत. मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसाचा हाहाकार. कल्याण, नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. हवामान विभागाकडून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा. पावसामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा खोळंबली. मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत. लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं. नोकरदार वर्गाची तारांबळ. रस्ते वाहतूक सध्या सुरळीत. पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच. मुंबईसह पुणे, नाशिक, साताऱ्यामध्ये झाड कोसळल्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान, तर ठाण्यामध्ये दुचाकीवर झाड कोसळून 2 जण जखमी. मध्य प्रदेशातही पावसाचा धुमाकूळ. बालाघाटमध्ये पुरामध्ये अडकलेल्या 16 जणांचं रेस्क्यू. 37 ठिकाणी रस्ते बंद. पोलीस अधीक्षकांची माहिती. सत्ताधाऱ्यांचा माज वाढलाय. मुख्यमंत्री मौन बाळगत असल्यानं नेते बेफाम. अमित साठमांच्या वर्तवणुकीवर राज ठाकरेंचा संताप. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा. संजय राऊतांकडून अमित साठमांचा फोटो ट्विट करत टीका. मौत के सौदागर म्हणत राऊतांची पोस्ट. साठमांचा फोटो शेअर करत भाजपवर तोफ टाकली. राज्यात 4 ठिकाणी एफडीएची धडक कारवाई. जालन्यामध्ये 250 क्विंटल अवैध धान्य साठा जप्त. नाशिक आणि वाशिममध्ये नामांकित हॉटेलचे परवाने निलंबित. तर पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अळ्या अन झुरळं आढळल्यानं कारवाई. जालना बीड महामार्गावर 2 एसटी बसची समोरासमोर धडक. अंबड तालुक्यामधल्या शहापूरमधली घटना. बसमधील 30 ते 35 प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती.